Welcome friends, I am SD Farande and today we are going to continue new point on our current topic, design of shaft keys and coupling. Today we see the design of key. In this lecture we are going to cover the point introduction of key and design of key. In our previous lectures we cover the design of shaft and the design procedure of shaft as well as a problem on the shaft design. Let's start to see design of key. A key is a piece of mild steel inserted between the shaft and the hub or boss of the pulley to connect these together in order to prevent relative motion between them. की कशासाठी यूज करत असतो आपण, जो शाफ्ट आहे आपला, जो आपण प्रिव्हियसली शाफ्ट डिझाइन केला आहे, त्या शाफ्ट वरती एक हब किंवा बॉस असणार आहे किंवा एखादी पुली असणार आहे आणि या पुलीच्या हब मध्ये आणि शाफ्ट मध्ये आपण की इन्सर्ट करतोय. म्हणजे की हा असा पार्ट आहे जो त्या पुलीला त्या शाफ्ट बरोबर रोटेट करण्यासाठी प्रवृत्त करतोय. लक्षात आलं? म्हणजे शाफ्ट जर फिरला तर पुली फिरणार आहे, कारण ती जी की आहे त्या कीचा हाफ पोर्शन शाफ्ट मध्ये असणार आहे, हाफ पोर्शन पुली मध्ये असणार आहे आणि तो शाफ्ट त्या की मुळे त्या पुलीला आपल्या बरोबर रोटेट करणार आहे. इट ऑलवेज इन्सर्टेड पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ द शाफ्ट. की ही जी आहे नेहमी शाफ्टच्या ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. These are used for temporary fastening and subjected to crushing and shearing. की जी आहे ही नेहमी क्रशिंग आणि शिअर मध्ये फेल होत असते, कारण त्याच्यावरती तो लोड येणार आहे, त्या लोडमुळे तो स्ट्रेस त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. की वे इज अ स्लॉट और रेसेस इन अ शाफ्ट अँड हब ऑफ पुली टू अकोमोडेट अ की. आणि या कीला बसण्यासाठी शाफ्ट मध्ये आणि पुलीच्या हब मध्ये एक रेसेस, एक स्लॉट प्रोव्हाइड केलेला असतोय, त्या स्लॉट मध्ये ही की आपण बसवत असतो. कन्सिडरेशन्स इन की डिझाइन. मॅक्झिमम पॉवर टू बी ट्रान्समिटेड. कीचं डिझाइन करत असताना कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत, त्यातली पहिली जी गोष्ट आहे, पहिला जो पॉइंट आहे, मॅक्झिमम पॉवर टू बी ट्रान्समिटेड. ती जी की आहे त्या शाफ्टची जी पॉवर पुढे ट्रान्समिट होणार आहे ती मॅक्झिमम ट्रान्समिट करायला पाहिजे पॉवर. टाइटनेस ऑफ फिट. त्या हब आणि शाफ्ट याच्यामध्ये जी की बसणार आहे त्याच्यामध्ये जो फिट तयार होणार आहे तो टाइट फिट असायला पाहिजे. इट मस्ट गिव्ह स्टॅबिलिटी फॉर द जॉइंट. त्या जॉइंटला एक स्टॅबिलिटी त्या की मुळे मिळायला पाहिजे. की जी कॉस्ट ही कमी असायला पाहिजे, लेस कॉस्ट. फेल्युअर ऑफ की इन क्रशिंग अँड शिअरिंग. की ही जी आहे क्रशिंग आणि शिअर मध्ये फेल व्हायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आपण म्हणत असतो फेल झालं म्हणजे चालत नाही डिझाइन मध्ये, पण की ही फेल व्हायलाच पाहिजे. तर की जर फेल झाली तर तुमचा शाफ्ट आणि पुली किंवा पुलीचा हब जो आहे तो सेफ राहणार आहे. मटेरियल प्रॉपर्टीज ऑफ की. शाफ्ट शुड बी सेम बट की शुड बी वीकर दॅन शाफ्ट. कीची मटेरियल प्रॉपर्टी जी आहे ती अशी असायला पाहिजे, शाफ्ट मटेरियल पेक्षा कीचा मटेरियल हा वीक असायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. दीज आर द कन्सिडरेशन इन डिझाइन ऑफ की. देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ कीज. फर्स्ट वन इज द संक की, सेकंड वन इज द सॅडल की, थर्ड वन इज द टँजेंट की, राउंड की. आफ्टर दॅट स्प्लाइन्स इज ऑल्सो टाइप ऑफ की, and last one is the key with or without give headed. These are the types of key, but our syllabus point of view we are going to see the design of sunk key, which is most used type of key. What is a sunk key? The keys are inserted half in a keyway of the shaft and the half in the keyway of hub. म्हणजे अगोदर सांगितलं त्याप्रमाणे हाफ पोर्शन शाफ्ट मध्ये असणार आहे, हाफ पोर्शन पुलीच्या हब मध्ये असणार आहे. द डिफरंट टाइप्स ऑफ संक कीज आर. फर्स्ट वन इज द रेक्टँग्युलर संक की, स्क्वेअर संक की, पॅरलल संक की अँड गिव हेडेड की. ओके. इन दॅट ऑल्सो मोस्ट used sunk key type is a square sunk key and rectangular sunk key.
some cases. First two types of sunk keys are mostly used. Let's start to see the sunk key types step by step. First one is the rectangular sunk key. You can see here a figure. This is the cross section of the shaft and this is the key. Half portion of the key in shaft and half portion of the key is above the shaft, means this portion is fitted on the pulley, okay, around the shaft. Taper is provided 1 in 100. Diameter of the shaft is small d. Thickness of the key is small t and W is the width of the key. The various properties of these keys are: width of key W is d by 4. This is the empirical relation. We can directly accept this. And thickness of the key T is equals to 2W by 3, means d by 6, where d is the diameter of the shaft. This is the first type. Second, square sunk key. The only difference between a rectangular sunk key and square sunk key is that its width and thickness are equal. Okay, width and thickness square sunk key मध्ये सेम असणार आहे. This is W is equals to T is equals to D by 4. Third one is the parallel sunk key. The parallel sunk key may be rectangular or square with taperless edge. म्हणजे parallel sunk key ला taper असणार नाही आहे. The parallel sunk keys are used where is required to slide the gears, pulleys or other mating surfaces on the shaft. म्हणजे शाफ्ट वरून जर एखादा गियर किंवा पुली आपल्याला जर स्लाइड करायचा असेल तर अशा केस मध्ये आपण पॅरलल सunk key यूज करत असतोय. पॅरलल sunk key हा रेक्टँग्युलर असू शकतोय किंवा स्क्वेअर असू शकतोय, फक्त त्याला टेपर असणार नाहीये. अँड लास्ट वन इज द गिब हेडेड की. आता गिब हेडेड का म्हणलाय, कारण याला एक एक्स्ट्रा हेड दिलेला आहे जो आपल्याला इन्सर्ट करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी कीला उपयोगी पडतोय आपल्याला. इट इज अ रेक्टँग्युलर sunk key विथ अ हेड ऑन वन एंड नोन ॲज गिब हेड. हा जो हेड आहे याला म्हणतोय आपण गिब हेड. या हेडला एवढा पोर्शन जो आहे तो. दिस की इज युजली प्रोव्हाइडेड विथ फॅसिलिटेट द रिमूव्हल ऑफ की. म्हणजे की काढण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून असा हेड हा दिलेला असतो. द अदर प्रॉपर्टीज आर विड्थ इज d by 4, थिकनेस इज d by 6, सेम ॲज अ रेक्टँग्युलर sunk key. Another dimensions of gib head is given here. This gib head length is 1.5 t and its thickness, gib head thickness is a 1.75 t. Width is same as the key. Functions of sunk key. आता या sunk key ची कामं काय असणार आहेत? It transmit the torque or power between shaft and hub by shearing resistance of key of two mating elements. पॉवर किंवा टॉर्क ट्रान्समिट करण्याचं महत्वाचं काम या कीचं असणार आहे. इट प्रिव्हेंट रिलेटिव्ह मोशन बिटवीन शाफ्ट अँड हब अँड जॉईन द मशीन एलिमेंट लाईक शाफ्ट अँड गिअर. शाफ्ट आणि हब मध्ये रिलेटिव्ह मोशन ठेवण्याचं काम करणार आहे. त्याचबरोबर जर त्या शाफ्टवरती गिअर असेल तर त्या गिअरला शाफ्ट बरोबर कनेक्ट करण्याचं, जॉईन करण्याचं काम की करणार आहे. Design of sunk key. While tightening straight key or in a taper key, these produces compressive stress. म्हणजे की मध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असणार आहे कारण आपण त्या ठिकाणी टाइट फिटिंग केलेलं असणार आहे. फोर्स ड्यू टू टॉर्क ट्रान्समिटेड बाय शाफ्ट, these produces shearing and compressive. Compressive means crushing stress in the key. म्हणजे की ही दोन स्ट्रेस मध्ये आपण डिझाईन करणार आहे. एक शेअरिंग स्ट्रेस आणि दुसरं क्रशिंग म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. कॉम्प्रेसिव्ह लोड मुळे त्या ठिकाणी क्रशिंग क्रिएट होणार आहे. लेट कन्सिडर दिस फिगर. कॅपिटल टी टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट. कॅपिटल एफ, दिस इज द एफ कॅपिटल, दिस इज द एफ. टँजेन्शियल फोर्स acting at a circumference of the shaft.
शाफ्टच्या सर्कम्फरन्सवर जो टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होणार आहे तो असेल F. स्मॉल d डायमीटर ऑफ द शाफ्ट, L लेंथ ऑफ द की, this is the L length of the key, W is the width of the key from here to here, this is the W. Small t, this is the small t. Thickness of the key, tau and sigma c means shear and crushing stresses for the material of key which is responsible for failure. First, failure of key in shear stress. The tangential shearing force acting the circumference of the shaft. शाफ्टच्या सर्कम्फरन्स वरती एक टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होणार आहे जो F असणार आहे. F is equals to area resisting shearing into shear stress. What is the area resisting shearing? This is the L into W, length of key into width of the key. L into W into tau. For transmitted by the torque transmitted by the shaft is torque is equals to force into radial distance. Force is the, this is the force, F into d by 2. Put the value of F, get T is equals to LW tau into d by 2. This is the torque transmitted by the shaft. Failure of the key in crushing or compressive stress. Crushing or compressive stress. The tangential crushing force acting at the circumference of the shaft is F is equals to area resisting crushing into crushing stress. Area resisting crushing is the L into T by 2 and crushing stress. And torque transmitted by the shaft is capital T is equals to F into d by 2. F is the L into T by 2 into sigma c. Put the value of F and get torque transmitted by the shaft in crushing is capital T is equals to L into T by 2 into sigma c into d by 2. This is in crushing or compressive and this is in shear. Next, square key equally strong in shearing and crushing. स्क्वेअर कीचे डायमेन्शन्स आपल्याला माहित आहे. स्क्वेअर की मध्ये विड्थ आणि थिकनेस ही सेम असणार आहे, त्यामुळे स्क्वेअर की ही जी आहे ही इक्वली स्ट्रॉंग असणार आहे शेअरिंग आणि क्रशिंग मध्ये. We know that torque transmitted by key considering failure of key in shearing is capital T is equals to L into W into tau into d by 2. This is equation number 1. Considering the failure of key in crushing is T is equals to L into T by 2 into sigma c into d by 2. Okay. Now square key is equally strong in shearing and crushing. That's why equation 1 and 2 are equal. Means T is equals to this, T is equals to this, means this is equals to this. Get here, L into W into tau into d by 2 is equals to L into T by 2 into sigma c into d by 2. Simplify it and we are getting W by T is equals to sigma c upon 2 tau. This is the equation number 3. The permissible crushing stress for the usual key material is at least twice the permissible shearing stress. Therefore, from equation 3 we have W is equals to T. Width आणि T सेम असल्यामुळे ही टर्म कॅन्सल होणार आहे. बरोबर. मग राहिलं काय, 2 tau is equals to sigma c. लक्षात आलं. स्क्वेअर कीच्या बाबतीत 2 tau is equals to sigma c असणार आहे. म्हणजे क्रशिंग स्ट्रेस जो आहे त्याच्यापेक्षा शेअरिंग स्ट्रेस हा डबल असणार आहे. फॉर स्क्वेअर की टू बी इक्वली स्ट्रॉंग इन शेअरिंग अँड क्रशिंग, the crushing stress sigma c should be double the shear stress tau from this equation. Determination of length of the key. आता आपण की ची विड्थ आणि थिकनेस फाइंड आउट केली, आता की ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. In order to find the length of the key to transmit full power of the shaft, the shearing strength of the key is equal to the torsional shear strength of the shaft. शाफ्टच्या टॉर्शनल शियर स्ट्रेंथ एवढं कीची शियरिंग स्ट्रेंथ असणार आहे. वी नो दॅट द शियरिंग स्ट्रेंथ ऑफ द कीची शियर स्ट्रेंथ काय आपण कॅल्क्युलेट केलेली आहे.
capital T is equals to L into W into tau into d by 2. This is equation number 1. And torsional shear strength of the shaft is, we know in this equation in shaft design, capital T is equals to pi by 16 into tau 1 into d cube. This is equation number 2. What is the T1? T1 is the shear stress for the shaft material, and this this tau is the shear stress for key material. From equation 1 and 2, T is equals to this, T is equals to this, means this is equals to this. From equation 1 and 2, we are getting L into W into tau into d by 2 is equals to pi by 16 into tau 1 into d cube. Simplify it, get L is equals to pi by 8 into tau 1 into d square into W into t. Again simplify it, taking W is equals to d by 4, empirical relation. We know that the width of the key is d by 4. Putting this value in this equation and getting L is equals to 1.571 d into tau 1 upon tau. Tau 1 is the torsional shear stress of shaft material, tau is the shear stress for the key material. When the key material is same as that of the shaft material, then tau is equals to tau 1. कीज आणि शाफ्टचं मटेरियल सेम असणार आहे. शाफ्ट हा माइल्ड स्टील पासून बनवलेला असणार आहे आणि की सुद्धा जर माइल्ड स्टील पासून बनवले असेल, मोस्टली की ही माइल्ड स्टील पासूनच बनवलेली असते. त्यामुळे टाऊ इज इक्वल टू टाऊ 1. जर शाफ्ट मटेरियल की मटेरियल सेम असेल तर इक्वेशन असणार आहे लेंथ ऑफ द की इज इक्वल टू 1.571 d. दिस इज द डिटर्मिनेशन ऑफ द लेंथ ऑफ द की. ओके, थँक यू फ्रेंड्स.